नमस्कार मंडळी, सॅम्स किचन मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण खाद्यभ्रमंती सीरीज मध्ये कराडला चाललोय। आपण आज तिकडची फेमस स्ट्रीट फूड आंबोळी चटणी करत आहोत। खाद्यभ्रमंती सीरीज कराड स्पेशल आंबोळी करण्यासाठी आपण एका भांड्यामध्ये 2 बाउल आहे ना ज्वारीचं पीठ घेतलंय। त्यात आता अर्धा बाउल आपण आहे ना बारीक रवा टाकूयात। हे जे बाउल आहे ते मी तेच सगळ्याला वापरलेलं आहे। त्यात आता अर्धा बाउल तांदूळाची पिठी म्हणजे तांदूळाचं पीठ जे असतं ते। आंबोळीमधला जो एक मेन इन्ग्रेडियंट आहे तो आपण टाकणार आहोत। 1 चमचा हळद। ही आंबोळी जी आहे ती येलो कलर पिवळ्या कलरची असते म्हणून। चवीप्रमाणे मीठ, 2 चमचे तेल। आपण आता आधी सुकं जिन्नस जे आहे ते सगळं मिक्स करून घेऊया। आता आपण ना थोडं थोडं पाणी टाकून आहे ना जसं डोशाचं पीठ भिजवतो सेम तसं आपण भिजवून घेऊया। मला ना बरोबर 3 बाउल पाणी ह्याला लागलेलं आहे पीठ भिजवायला आणि मस्त असं स्मूथ आपण आहे ना भिजवून घेतलेलं आहे। आता आपल्याला पीठ मुरवण्यासाठी आहे ना एक 20 मिनिटं किंवा अर्धा तास तरी आपण ह्याच्यावर झाकण ठेवूयात आणि पीठ मुरवायला ठेवूयात बाजूला। आंबोळीसाठी आपण एक स्पेशल चटणी करणार आहोत। त्यासाठी ना मिक्सरचं भांडं घेतलंय। त्यात ना अर्धी वाटी फुटाण्याचं डाळ घेतलंय म्हणजे आपली रोस्टेड ग्रॅम डाळ असते ना ती। त्यात चिमूटभर साखर, 4-5 लसणाच्या पाकळ्या, चवीप्रमाणे मीठ, पाव चमचा जिरे, 1 ते 1.5 चमचा लाल मिरची पावडर। आता या चटणीची पावडर करून घेऊ आपण मिक्सरवर। आपली आंबोळीची चटणी तयार आहे आणि तुम्ही बघू शकताय की कलर पण इतका सुंदर आलेला आहे। आंबोळीसाठी आपण बटाट्याची भाजी करणार आहोत। त्यासाठी 1 डाव मी तेल घेतलेला आहे एका कढईत। त्यात आता अर्धा चमचा मोहरी, 4-5 कढीपत्त्याची पानं, चिमूटभर हिंग, आपण पाव चमचा हळद टाकून घेतली। आता त्यात 1 ते 2 चमचे मिरची, आलं आणि लसणाची पेस्ट टाकलेली। तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे तेवढ्या पद्धतीने तुम्ही कमी जास्त करू शकता। आता एक मीडियम कांदा आपण असा उभा चिरून घेतलाय, तो ना अगदी 50% शिजवायचा आहे। कांदा 50% शिजलेला आहे। त्यात आता 2 चमचे आपण पाणी टाकूया। भाजी शेवटपर्यंत ओलसर राहण्यासाठी आपण थोडंसं पाणी टाकून घेतलंय। 2 ते 3 मिनिटं आपण कांदा शिजवून घेतलाय। त्यात आता चवीप्रमाणे मीठ टाकूया, चिमूटभर साखर, 3 मीडियम बटाटे घेतलेत उकडून आणि ते असे ना मध्यम पीसेस असे चिरून घेतलेले। बटाटे मस्तपैकी ना या फोडणीमध्ये आपण आहे ना मिक्स करून घेतलेले आहेत। आता 1 ते 2 मिनिटांना ह्याच्यावर झाकण ठेवून आपण वाफ काढून घेऊयात। 2 मिनिटं झालेली आहेत। आपण भाजीला मस्तपैकी वाफ काढून घेतलीये। आता गॅस बंद करायचा आहे। तर अशा पद्धतीने आहे ना आंबोळीसाठी मस्तपैकी बटाट्याची भाजी तयार आहे। अर्धा तास झालेला आहे आणि आपण पीठ छानपैकी मुरवून घेतलंय। आता ह्याच्यात रवा होता सो पीठ थोडंसं घट्ट झालंय। आपण काय करूयात की अर्धा बाउल आपण ह्याच्यात परत पाणी टाकूयात, कारण आंबोळीचं पीठ जे आहे ते थोडंसं पातळ असतं। येस, एवढी कन्सिस्टन्सी म्हणजे एवढं पातळ आपल्याला पीठ हवंय। तर एवढ्या प्रमाणासाठी आपल्याला 3.5 बाउल पाणी लागलेलं आहे। आता इकडे ना एक विशेष टिप आहे की प्रत्येक आंबोळी ज्या वेळेला तुम्ही घालाल तव्यावर त्यावेळेला प्रत्येक वेळेला पीठ असं हलवून घ्यायचं, म्हणजे काय होतं एकसारखं पीठ होऊन छानपैकी आंबोळी आपली टाकली जाते। आपण ना डोशाचा तवा ठेवलेला आहे आणि त्याला तेलाने ग्रीस करून घेतलंय आणि मस्तपैकी ना आपला तवा तापलेला आहे आणि मी फ्लेम हायच ठेवलेली आहे। आता काय करूयात आपण आंबोळी घालून घेऊयात ह्याच्यात। आंबोळी टाकून झाल्यावर ना आपण जी चटणीची पावडर केली होती ती ह्याच्यावर स्प्रेड करायची। थोडंसं तेल आपण सोडून घेऊयात, म्हणजे काय होतं आपली आंबोळी मस्त निघते। 30-40 सेकंद ठेवून झाल्यावर काय करायचं की कडेने आपण यांना सोडवून बघायचं आंबोळी आपली झालेली आहे की नाही। इतकी मस्त आपली आंबोळी सुटली आहे। आता आपण काय करायचंय
उलटून घ्यायचं. आता तुम्ही बघू शकताय की याला जाळी मस्त पडलेली आहे. 20 सेकंद झालेले आहेत आणि दुसऱ्या साईडनी पण आपली आंबोळी मस्तपैकी भाजली गेली आहे. तर आपण ही आंबोळी काढून घेऊयात. अशा प्रकारे बाकीच्या पण आंबोळी करून घेऊयात आपण. मंडळी, खाद्य भ्रमंती सिरीज कराड स्पेशल आंबोळी चटणी तयार आहे आणि आपण ती सर्व केलेली आहे. त्याबरोबर आपण जी चटणी पावडर केली ती, हिरवी चटणी आणि मस्तपैकी आपण बटाट्याची भाजी केली होती ती पण सर्व करून घेतली आहे. तर मंडळी, कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? आहे ना एकदम पौष्टिक. आणि विशेष म्हणजे मला आश्चर्य वाटलं की एवढी पौष्टिक रेसिपी आहे ना, तिकडे स्ट्रीट फूड म्हणून खूप प्रसिद्ध आहे. तुम्ही पण नक्की करून बघा. आणि ही आपण इतर वेळेला नाश्त्याला किंवा संध्याकाळी जर भूक कमी असेल तर रात्रीच्या जेवणाला सुद्धाही तुम्ही करू शकता. सो करून मला कमेंटमध्ये सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. थँक्यू.